आजऱ्यामध्ये नीट पेपरफुटी प्रकरणी केंद्र सरकारविरोधात निदर्शने, विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरील पोलीस कारवाईचा निषेध, धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी, तहसीलदारांना निवेदन सादर, विविध संघटनांचा सहभाग। आजरा शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर विविध सामाजिक आणि राजकीय संघटनांच्या वतीने नीट पेपरफुटी प्रकरण आणि दिल्लीतील विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरील कथित पोलिसी कारवाईच्या निषेधार्थ निदर्शने करण्यात आली। यावेळी केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। निदर्शनावेळी बोलताना कॉम्रेड संपत देसाई यांनी नीट पेपरफुटी प्रकरणी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा, या मागणीसाठी विद्यार्थी शांततामय मार्गाने आंदोलन करत आहेत। मात्र हे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न होत असून दिल्ली पोलिसांकडून विद्यार्थ्यांवर लाठीमार करण्यात आला। लोकशाही मार्गाने होणारे आंदोलन दाबण्याचा प्रयत्न योग्य नाही असे सांगितले। आंदोलनानंतर मोर्चाने तहसीलदार कार्यालयावर जाऊन विविध मागण्यांचे निवेदन सादर केले। यावेळी सरकार हमसे डरती है, पोलीस को आगे करती है अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला। यावेळी अजय देशमुख, कॉम्रेड शांताराम पाटील, प्रभाकर कोरवी, डॉक्टर रोहन जाधव, माजी सभापती निवृत्ती कांबळे, डॉक्टर गारी भोसले यांनीही मनोगत व्यक्त करून आंदोलनाच्या मागण्यांना पाठिंबा दर्शवला। निदर्शनात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपजिल्हा प्रमुख संभाजी पाटील, अन्याय निवारण समितीचे अध्यक्ष परशुराम बामणे, प्राध्यापक नवनाथ शिंदे, प्राध्यापिका मीना मंगरुळकर, युवराज पवार, डॉक्टर स्वेडल फर्नांडिस मगदूम, डॉक्टर अनिकेत मगदूम, नौशाद बुड्डेखान, निसार लाडजी, सुधीर सुपल, संजय सावंत, रवींद्र भाटले, डॉक्टर गौरी, पुष्पलता घोळसे, कॉम्रेड काशीनाथ मोरे, सरिता कांबळे, गुरु गोवेकर, प्रभाकर कोरवी यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राइब करा।